Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. संजय जाधव आणि ओम राजे निंबाळकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार. वाशिम नंतर परभणी आणि धाराशिवसाठी उमेदवार देण्याची शक्यता. अमित शहांकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आईची शपथ घेऊनही गद्दारी केली. मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली. उद्धव ठाकरेंचा वाशिममधनं खासदार संजय देशमुखांवरती हल्लाबोल. भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवली. उद्धव ठाकरेंना सोडणार नाही अशी शपथ घेतलेली नाही. ठाकरेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवर फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया. सिद्धार्थ देवळे तयारीला लागा. 3 वर्ष तुमच्या हातात. 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडून उमेदवार जाहीर. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा. फुटीर खासदारांना ठाकरेंचं आव्हान. मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक झाली. काय घडलं ते तुम्हाला लवकरच कळेल. फडणवीसांसोबतच्या एकत्रित विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. तर विमानापेक्षा इमान महत्वाचं, शिंदेंचं भाष्य. शिंदेंच्या आमदारांवरती 40 लाखांच्या खंडणीचा आरोप. ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब. आमदार राजेश क्षीरसागर यांना 40 लाख रुपये दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख. आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागरांचं वक्तव्य. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. व्हिडिओ एडिट करून माझ्यावरती आरोप. आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. खंडणीच्या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आरोपींवरती कठोर कारवाई करा. फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक. टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात. योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती. ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार. अल निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू. नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार. शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही. विशेष लेखातनं मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त. मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट. राज्यातल्या 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढील काही तास जोरदार पावसाचा अंदाज. नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 दरम्यान गाड्यांवरती परिणाम. अनेक लोकल फेऱ्या रद्द. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.